नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET मार्च 2024 या संदर्भातील हा व्हिडिओ। विद्यार्थी मित्रों, आपले तिन्ही सत्रामध्ये म्हणजे सकाळ, दुपार आणि सायंकाळ पेपर चालू आहेत हे आपणास माहीत आहे। 4 व 5 या दिनांक रोजी झालेले जे पेपर आहेत त्यातील आपण प्रश्न पाहणार आहोत। तसेच उर्वरित जे सत्र आहेत विद्यार्थी मित्रों त्यांचे पेपर झाल्यानंतरही कृपया आम्हाला त्याचे जे क्वेश्चन्स आहेत जे आपल्या लक्षात राहतील ते आम्हाला सेंड करा, जेणेकरून जसा तुम्हाला आत्ता फायदा होतोय तसा नंतरच्या सत्रातील मुलांनाही फायदा होईल। विद्यार्थी मित्रों, जमिनीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता असा प्रश्न विचारण्यात आला होता। तर आफ्रिकन हत्ती किंवा हत्ती हा जो प्राणी आहे विद्यार्थी मित्रों तो जमिनीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे। त्यानंतर यालाच पॅरलल प्रश्न विद्यार्थी मित्रों, आपल्याला पाण्यातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता असा जर प्रश्न आला तर त्याचा व्हेल, याला आपण ब्ल्यू व्हेल असंही म्हणतो, तर निळा देव मासा हा पाण्यातील सर्वात मोठा प्राणी आहे। ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी। सातपुडा आणि सह्याद्री यांच्या सीमेरेषेवरील नदी कोणती असाही प्रश्न विचारण्यात आला होता। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, भारतातील सर्वात मोठे साम्राज्य स्थापन करणारा राजा कोणता। त्यानंतर कोणती ऊर्जा अक्षय ऊर्जा नाही, तर विद्यार्थी मित्रों आपल्याला माहिती आहे सूर्य ऊर्जा ही अक्षय ऊर्जा आहे। त्यानंतर पवन ऊर्जा ही अक्षय ऊर्जा आहे। तर विद्यार्थी मित्रों जी ऊर्जा संपत नाही ती अक्षय ऊर्जा असते। प्रश्न काय आला होता ऑप्शनपैकी, म्हणजे जे दिलेले ऑप्शन आपल्याला अवेलेबल झाले नाही, परंतु जे ऑप्शन असतील त्यापैकी कोणती नाही, म्हणजे संपणारी ऊर्जा एक नाव तिथं असेल, मग त्यामध्ये पेट्रोकेमिकल्स असू शकतात किंवा कोळशासारखे पदार्थ तिथं दिले असतील। जे संपतात ते अक्षय ऊर्जा नाही, आणि जे संपत नाहीत म्हणजे सूर्य ऊर्जा, सूर्याची जी ऊर्जा असते ज्याला आपण सौर ऊर्जा म्हणतो। हा तर ती अक्षय ऊर्जा होय। त्यानंतर फिफामध्ये कोणता देश समावेश नाही, तर विद्यार्थी मित्रों दिलेल्या पर्यायापैकी तिथे अर्जेंटिना हा जो देश आहे तो फिफा या घटकात समावेश नसलेला देश होता। त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे चलन कोणते ज्याला आपण करन्सी असं म्हणतो, तर विद्यार्थी मित्रों झार हे दक्षिण आफ्रिकेचे चलन होय, झार लक्षात ठेवा। विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केल्यास आपण काय कराल, तर विद्यार्थी मित्रों त्याचं समुपदेशन कराल, म्हणजे त्याला समजावून सांगाल की गैरवर्तन कशाप्रकारे आपण टाळायला पाहिजे। त्यानंतर शिक्षक कसा असावा, तर शिक्षक कर्तव्यदक्ष असावा हे आपणास माहीत आहे। त्यानंतर विद्यार्थी सतत गैरहजर राहत असल्यास काय करावे, तर विद्यार्थी मित्रों त्याची कारमीमांसा जाणून घ्यावी, तो विद्यार्थी नेमका कशामुळे गैरहजर आहे यासाठी आपल्याला त्याच्या पालकांना संपर्क साधावा लागेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रों ऑलरेडी आपण सराव प्रश्नपत्रिकेत घेतलेला प्रश्न, विद्यार्थी जर नापास झाला तर हे त्याचे वैयक्तिक अपयश आहे, ही बाब लक्षात घ्या। 100 मुलांनी जर परीक्षा दिली आणि पैकी 99 मुले पास होत असतील आणि एकच विद्यार्थी नापास होत असेल तर हे त्याचं वैयक्तिक अपयश, हे त्याचं करेक्ट उत्तर होय। त्यानंतर विद्यार्थी मित्रों शिक्षणामुळे विद्यार्थी प्रगत होतो आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होतात। त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, मूलभूत शिक्षण सुविधांमध्ये कोणती गरज पूर्ण केली जाते, तर विद्यार्थी मित्रों आपल्याला माहिती आहे प्राथमिक गरजा म्हणजे शिक्षणाशी निगडीत जे प्राथमिक साधनं आहेत त्यांचा पुरवठा करणे हे मूलभूत शिक्षणाचं काम असतं। त्या गरजा पूर्ण केल्या जातात, जसं की खडूफळा असेल, विद्यार्थ्यांना पुस्तके असतील, तसेच आता युनिफॉर्म ही एक घटक त्यात ॲड झालेला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों विद्यार्थ्याला सशक्त कसे बनवाल, तर सरावाने त्याला ज्या गोष्टी तो मागे आहे त्या सरावाने आपण त्याला सशक्त बनवत असतो। विद्यार्थी मित्रों बुद्धिमत्ते संदर्भात आपल्याला अजून एक प्रश्न इथं आलेला पाहायला मिळतो, जो की सिटिंग अरेंजमेंट या घटकावर आधारित आहे। ABCDE आणि F हे 6 लोक तिथं बसलेले आहेत विद्यार्थी मित्रों। त्याप्रमाणे सिटिंग अरेंजमेंट, त्यामध्ये मग ते फादर, मदर, अंकल वेअर इन द ग्रुप, देन देअर वे 2 वुमन, त्यापैकी 2 महिला होत्या। त्यानंतर द मदर, तर त्यांनी रिलेशन सांगितले। तर विद्यार्थी मित्रों सिटिंग अरेंजमेंटवरती आधारित हा प्रश्न आपल्याला रिलेशन व सिटिंग अरेंजमेंट दोन्ही बाबी इथे एकत्र घेतलेल्या आहेत, तर त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेला पाहायला मिळतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रों कोडिंगवरती आधारित एक प्रश्न आपल्याला आलेला पाहायला मिळतो। द मिलिटरी कोड राईट्स सिस्टीम, मिलिटरी कोडमध्ये सिस्टीम हा शब्द त्यांनी कसा लिहिला आहे, तर असं तुम्ही पाहू शकता इथं सिस्मेट। त्यानंतर नियरर हा शब्द जो आहे विद्यार्थी मित्रों अनियरर असा लिहिलेला आहे। तर सेम आपण काय करायचं आहे हे वापरून
तर फ्रॅक्शन हा शब्द कसा लिहिला जाईल हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. यासाठी आपण ऑलरेडी सांगितलेले विद्यार्थी मित्र, ज्यावेळेस तुम्हाला तिथं कोरं पेज दिलं जाईल त्यामध्ये आपल्याला मग काय करायचं आहे, आपल्याला लिहायची ज्यावेळेस अनुमती मिळेल ते सांगतील, तुम्ही लिहायला सुरुवात करू शकता किंवा लिहू शकता. त्यावेळेस आपल्याला A to Z हे जे आहेत ह्याला नंबरिंग करायचं आहे 1 ते 26 आणि परत एक उलटं नंबरिंग करायचं आहे 26 ते 1. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ते अक्षर किती नंबरला आहेत त्यावरून आपल्याला त्यातला डिफरन्स काढून त्याचं उत्तर शोधता येतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र कालच्या व 4 व 5 तारखेचे जे पेपर आहेत विद्यार्थी मित्र, त्यातील जे घटक आहेत, सर्वात थंड ग्रह कोणता, यामध्ये त्याचं उत्तर युरेनस हे आहे. त्यानंतर लाईट ऑफ द सिटी व तर लाईट ऑफ द सिटी कोणत्या शहराला म्हटले जाते, जगभरात कोणत्या शहराला म्हटले जाते असा हा प्रश्न, तर पॅरिस हे त्याचं करेक्ट उत्तर. त्यानंतर गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला, तर विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिला. तसेच गीता रहस्य कोणी लिहिले असाही प्रश्न विचारण्यात आला होता, जो की लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे. तसेच विद्यार्थी मित्र नोबेल प्राईज मिळवणारा गीतांजली हे काव्यखंड जे आहे ते रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं आहे. ह्या अनुषंगाने आपण त्याही बाबी लक्षात ठेवावेत. व ग्रामगीता ही तुकडोजी महाराजांनी लिहिलेली आहे. LICचे पूर्ण रूप काय आहे, तर विद्यार्थी मित्र लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा फुल फॉर्म विचारण्यात आलेला होता. त्यानंतर भारतातील गुलाबी शहर कोणत्या शहरास म्हणतात, तर राजस्थानमधील जयपूर हे जे शहर आहे विद्यार्थी मित्र, तेथील घराला असणारा विशिष्ट गुलाबी रंग. ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती असाही प्रश्न विचारण्यात आलेला होता, तर कॅनबेरा हे त्याचं करेक्ट उत्तर. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची सुरुवात कधी झाली, सन 2020. दूरध्वनी कोणी शोधला, म्हणजे टेलिफोनचा शोध कोणी लावला, तर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. व सर्वप्रथम उच्चारलेला शब्द हॅलो हा होय. त्यानंतर विद्यार्थी मित्र जगभरातील सर्वात लहान देश कोणता, तर व्हॅटिकन सिटी याचं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुन्हा एक आपल्याला फुल फॉर्म विचारलेला पाहायला मिळालं विद्यार्थी मित्र कालच्या सत्रामध्ये, तर CID त्याला आपण क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट असं म्हणतो, म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभाग. त्यानंतर विद्यार्थी मित्र संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला, तर विद्यार्थी मित्र लोकमान्य टिळक ह्याचं करेक्ट उत्तर होतं. आपल्याला NEPचा फुल फॉर्मसुद्धा विचारला होता. NEP जे की 2020मध्ये सुरू झालं, तर विद्यार्थी मित्र नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे NEPचं पूर्ण रूप. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता, तर चीन. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या, तर इंदिरा गांधी. तसेच सर्वप्रथम भारतरत्न पुरस्कार मिळणाऱ्या महिलासुद्धा इंदिरा गांधी होत्या, ही आपण लक्षात ठेवावं. पुढचा प्रश्न पश्चिम घाट कोणत्या नावाने ओळखला जातो, तर सह्याद्री हे त्याचं प्रसिद्ध नाव. सर्वप्रथम वृत्तपत्र कोणी सुरू केले, बाळशास्त्री जांभेकर करेक्ट उत्तर. भूकंप मोजण्याचे एकक कोणते, तर रिश्टर स्केल याने आपण भूकंप मोजत असतो. काल शनिवार होता, तर उद्या कोणता वार असेल, विद्यार्थी मित्र काल शनिवार होता याचा अर्थ आज रविवार आहे, आणि आज जर रविवार असेल तर विद्यार्थी मित्र पुढचा दिवस सोमवार, तर आपलं उत्तर सोमवार येईल. सोमवार हे करेक्ट उत्तर. अजून एक प्रश्न आपल्याला विचारण्यात होता, जो की सिक्वेन्स म्हणजेच क्रमबद्धता या घटकातील होता, तर बियाणे, लाकूड, झाड, रोपटे, फर्निचर अशा प्रकारचे काही आपल्याला शब्द दिले होते, शब्दमाला दिली होती, आणि त्यातून आपल्याला त्याचा सिक्वेन्स कसा असतो हे सांगायचं होतं. तर विद्यार्थी मित्र सर्वप्रथम बियाणे असते, ज्याला आपण बीज किंवा बी असं म्हणतो, ते लावल्यानंतर रोपटं येतं, रोपटं आल्यानंतर ते वाढतं, ज्याला आपण झाड म्हणतो, झाड तोडल्यानंतर लाकूड तयार होतं, आणि लाकडाचं आपण फर्निचर बनवत असतो. म्हणजे असा सिक्वेन्स आपल्याला करेक्ट सिक्वेन्स पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न दुसरे महायुद्ध कधी संपले, विद्यार्थी मित्रो 1945ला दुसरे महायुद्ध संपले. ते 1939ला सुरू झाले होते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. 1939ला सुरू झाले आणि 45ला संपले. आणि पहिले महायुद्ध विद्यार्थी मित्रो 1914ला सुरू झाले होते व ते 18ला संपले, म्हणजे 4 वर्षे ते चालले. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न उगवत्या सूर्यांचा देश कोणता, तर जपान. विद्यार्थी मित्रो भारतामध्ये सर्वप्रथम सूर्यकिरण कोणत्या राज्यात पडतात असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर अरुणाचल प्रदेश. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो बुद्धिमत्ता या घटकातील 1998मध्ये एका पहिला दिवस जो होता विद्यार्थी मित्रो, म्हणजे वर्षाचा पहिला दिवस बुधवार होता, तर 25 जून रोजी, म्हणजे त्याच कॅलेंडरमध्ये त्याच वर्षी 25 जूनमध्ये कोणता दिवस येईल हे आपल्याला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रो त्याचं उत्तर बुधवारच येईल. बुधवारने सुरुवात झाली, बुधवार परत कसा आला, तर लीप इयर जे आहे विद्यार्थी मित्रो 1998 हे लीप इयर नव्हते. त्याप्रकारे आपण दिवस त्याचे काउंट करायचे आहेत व आपल्याला 25 तारखेला म्हणजेच 25 जूनला बुधवार आलेला पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो सेजचे पूर्ण रूप काय आहे, फुल फॉर्म सांगायचा होता. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजेच विशेष आर्थिक
काय असतं ते क्षेत्र असतं. त्यानंतर अल्झायमर आजार कशाशी निगडीत आहे, तर विद्यार्थी मित्र तो मेंदूशी निगडीत आहे. तर विस्मृती म्हणजे विसरून जाणे किंवा विसराळूपणा हा तो रोग आपल्याला पाहायला मिळतो, जो की मेंदूचा रोग आहे. पुढचा प्रश्न, द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत, तर 15व्या. तसंच विद्यार्थी मित्रो भारताच्या 15व्या राष्ट्रपती कोण, असाही प्रश्न आपल्याला कालच्या सत्रामध्ये आल्याला मिळाला. तर विद्यार्थी मित्रो दोन्ही दिवशी त्यांनी प्रश्न पहिल्या दिवशी उलटा विचारला होता, तर आज कितव्या आहेत असं कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला होता. ही बाब आपण लक्षात घ्या. तर आजही हा प्रश्न दुसऱ्या किंवा तिसऱ्या शिफ्टला येण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. जगातील सर्वात उंच शिखर कोणते, तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे विद्यार्थी मित्रो. तर हे शिखर कोणत्या देशात आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते नेपाळ या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न, जो की मोनालिसा चित्र कोणी रेखाटले, म्हणजे मोनालिसा ही पेंटिंग कोणी काढली असा हा प्रश्न, तर लिओनार्डो दा विंची यांनी ही चित्र काढलेलं आहे. तसंच विद्यार्थी मित्रो द लास्ट सफर नावाचं अजून एक चित्र आहे, जे त्यांचं जगप्रसिद्ध चित्र आहे. द लास्ट सफर हेही चित्र लिओनार्डो दा विंची यांनी रेखाटलेलं आहे. त्यानंतर भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती कोण होत्या, तर विद्यार्थी मित्र त्याचं उत्तर प्रतिभाताई पाटील हे आपण लक्षात ठेवावं. हा प्रश्न परत रिपीट होऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मानवी शरीरात किती गुणसूत्रे असतात, तर मानवी शरीरात एकूण 46 गुणसूत्रे असतात आणि त्याच्या जोड्या किती, तर विद्यार्थी मित्रो 23 जोड्या असतात. जोड्या जर विचारल्या आजच्या राहिलेल्या 2 सत्रामध्ये, तर त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो आपण उत्तर द्यायचं आहे. भारताचे बिस्मार्क कोणास म्हणतात, विद्यार्थी मित्रो ज्यांना आपण भारताचे लोह पुरुष म्हणतो, तर त्यांनाच आपण भारताचे बिस्मार्कसुद्धा म्हणतो. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल जे पहिले गृहमंत्री होते आपल्या भारत देशाचे. दक्षिण आफ्रिकेचे चलन कोणते, तर झार. आपण आताच वरती पाहिलं तर झार हे दक्षिण आफ्रिकेचे चलन होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, NCERTचं पूर्ण रूप काय आहे, फुल फॉर्म काय आहे असाही प्रश्न विचारण्यात आला होता. तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग इज द फुल फॉर्म फॉर NCERT. आफ्टर दॅट माय डिअर फ्रेंड्स, विद्यांचल व सातपुडा पर्वत वेगळा करणारी नदी कोणती, तर विद्यार्थी मित्रो विद्यांचल व सातपुडा या 2 पर्वताला वेगळी करणारी नदी म्हणजे नर्मदा नदी होय. त्यानंतर अमेरिका देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण, तर विद्यार्थी मित्रो जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिका देशाचे पहिले राष्ट्रपती होय. त्यांच्या नावे आपल्याला वॉशिंग्टन सिटीसुद्धा पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, डॉक्टर डे कधी साजरा केला जातो, तर 30 मार्च हा दिन डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो युनिसेफचे पूर्ण रूप फुल फॉर्म काय असाही प्रश्न विचारला होता. युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड इज द फुल फॉर्म फॉर युनिसेफ. आफ्टर दॅट माय डिअर फ्रेंड, हॅरी पॉटर हे पुस्तक कोणी लिहिले, तर JK रोलिंग यांनी हॅरी पॉटर हे पुस्तक लिहिले. ही बाब या अनुषंगाने लक्षात ठेवा. तसेच विद्यार्थी मित्रो साने गुरुजी यांनी श्यामची आई पुस्तक लिहिले, कारण हे दोन्ही ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रो हॅरी पॉटर किशोरवयीन मुलांशी निगडीत आहे. तसेच साने गुरुजींचं श्यामची आई हे पुस्तकसुद्धा किशोरवयीन मुलांशी निगडीत आहे. त्या अनुषंगाने तेही लक्षात ठेवावं. दुसऱ्या किंवा तिसऱ्या सत्रामध्ये आज विचारण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. हरिजन हे वृत्तपत्र बातमीपत्र ज्याला म्हणतो आपण, न्यूजपेपर म्हणतो, ते कुणी सुरू केले, तर महात्मा गांधी. करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे सापेक्षतावाद सिद्धांत कोणी मांडला, अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी तो सिद्धांत मांडला. तुम्ही शिक्षक हे क्षेत्र का निवडले आहे, विद्यार्थी मित्रो आपल्याला अध्यापनाची आवड आहे, अध्यापन आवड हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, 3 जानेवारी जर गुरुवार होता तर 3 फेब्रुवारी रोजी कोणता वार असेल, तर विद्यार्थी मित्रो त्या अनुषंगाने याचं उत्तर आपल्याला पाहावं लागेल. सहसंबंध ओळखा. बिहू ह्याचा संबंध जर कथकसोबत असेल, तर गरबाचा संबंध दिलेल्या पर्यायापैकी कशासोबत असेल, तर विद्यार्थी मित्रो तो भांगडा यासोबत असेल. कारण बिहू कथक ही जोडी जी आहे तर ती नृत्याची जोडी आहे. तसेच विद्यार्थी मित्रो गरबा व भांगडा ही पण नृत्याची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गरबा हे गुजरात, तर भांगडा आपल्याला पंजाब या राज्याचं नृत्य असलेलं पाहायला मिळतं. तर पोंगल हा सण आहे विद्यार्थी मित्रो, ज्याला आपण पोळा असं म्हणतो. स्टेरी नाईट हे चित्र कोणी रेखाटले, तर विन्सेंट गोग यांनी स्टेरी नाईट हे चित्र रेखाटले आहे विद्यार्थी मित्रो. मोनालिसा तसेच लास्ट सफर प्रमाणेच ते चित्र प्रसिद्ध आहे. त्यानंतर पेनिसिलिनचा शोध कोणी लावला, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. निपुण संस्था कशाशी निगडीत आहे, तर विद्यार्थी मित्रो ती कौशल्य विकास ज्याला आपण स्किल डेव्हलपमेंट केंद्रीय सरकारतर्फे हे चालवले जाते विद्यार्थी मित्रो. त्यानंतर कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे, तर विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांचं पूर्ण नाव. तसेच विद्यार्थी मित्रो कालच्या दोन्ही सत्रामध्ये सुद्धा आपल्याला घड्याळीवर आधारित प्रश्न, रेल्वे कॅलेंडर, गटात न बसणारे शब्द यावर आधारित 3 प्रश्न, तर क्रम म्हणजेच रांगा लावणे किंवा रांगासंदर्भात प्रश्न आपल्याला 3 प्रश्न पाहायला मिळाले. तर
उर्वरित जे सत्र आहेत, दुसरं व तिसरं सत्र आजच्या तारखेचं, तर आपण विद्यार्थी मित्रो त्याचा या अनुषंगाने काय करायचं आहे, विचार करून अभ्यास करायचा आहे. भारताचे 15वे राष्ट्रपती कोण, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. द्रौपदी मुर्मू याचं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स आफ्टर दॅट वन. त्यानंतर 5 स्टार 3 इज इक्वल टू 40, तर 7 स्टार 2 इज इक्वल टू हाऊ मेनी, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता विद्यार्थी मित्रो. तर त्याला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वेगळा शब्द ओळखा, त्यामध्ये दिवस, महिना, तारीख, दिनदर्शिका. तर विद्यार्थी मित्र, या 3 जे घटक आहेत, तर हे आपल्याला दिवस दाखवतात. तर दिनदर्शिका ही वेगळी बाब आपल्याला पाहायला मिळते. दिनदर्शिका करेक्ट उत्तर. परत वेगळा शब्द ओळखामध्ये विद्यार्थी मित्र आपल्याला कान, नाक, डोळा, दात, हनवटी हे घटक विचारण्यात आले होते. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग गलगंड, ज्याला आपण ग्वायटर असं म्हणतो. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते, तर सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. जगात उगवत्या सूर्याचा देश कोणता, हा 2 दिवशी प्रश्न रिपीट झालेला आहे विद्यार्थी मित्रो. 4 व 5 तारखेला रिपीट झालेला प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. बुर्ज खलिफा ही इमारत कोठे आहे, तर विद्यार्थी मित्रो दुबई येथे स्थित असलेली ती आपल्याला इमारत पाहायला भेटते. CPUचे पूर्ण रूपसुद्धा विद्यार्थी मित्रो आपल्याला विचारले होते. तर अशा प्रकारचे फुल फॉर्म, तसेच विद्यार्थी मित्रो पहिल्या दिवशी ATMचा फुल फॉर्मसुद्धा विचारलेला होता, जो की ऑटोमेटेड टेलर मशीन असा आपल्याला ATMचा फुल फॉर्म पाहायला भेटतो. तर विद्यार्थी मित्र, हे व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. विद्यार्थी मित्रो, तसेच आजच्या दुसऱ्या व तिसऱ्या सत्रातील जे प्रश्न आपल्या लक्षात राहतील, कृपया ते आपल्याला आमच्या चॅनलवरती पाठवायचे आहेत. कमेंट बॉक्समध्ये ते आम्हाला नक्कीच पाठवा. त्याचा फायदा इतर मुलांना होईल, जसे की आपल्याला कालचे आणि परवाचे प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला फायदा होत आहे. लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. तसेच आमच्या चॅनलला लिंक राहा. इथून पुढच्या ज्या सर्व अपडेट्स आहेत, त्यामध्ये आपल्या रिझल्ट असेल, त्यानंतर कॅप राऊंड असेल, ॲडमिशन असेल, ॲडमिशनच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी मित्रो सर्व अपडेट्स आमच्या चॅनलवरती उपलब्ध असतील. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.